नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या 6 जागांवर घड्याळाचा गजर होणार। नवीद अंतुले, अभिषेक विचारेंसह पांगलोली गटातून सर्वच उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार। संपूर्ण रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत। प्रचाराला रंगत यायला लागली आहे। प्रत्येक पक्ष आणि कार्यकर्ते प्रचार कामात व्यस्त आहेत। दावे प्रतिदावे होत आहेत। गाव बैठका जोर धरू लागल्या आहेत। पांगलोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिषेक विचारे रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवार यांना प्रचारात आघाडी घेतली असून जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। तालुक्यातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। उमेदवारांसह महिला कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 6च्या 6 जागा निवडून येणार। तसेच पांगलोली गटातून अभिषेक विचारेंसह सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास आंबेत येथील राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकर्ते नवीद अंतुले यांनी व्यक्त केला। पांगलोली गटात खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे केली आहेत। पांगलोली गटासह तालुक्याचा विकास तटकरे साहेब आणि आदिती तटकरे करू शकतात असा जनतेचा विश्वास आहे। त्यामुळे कुणी कितीही आमिष प्रलोभना दाखवली तरी आमची जनता ही तटकरे साहेब यांच्या पाठीशी ठाम उभी आहे असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे पक्षावर फार मोठे संकट आहे। परंतु संकटाला न घाबरता तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खचून न जाता आपले रुसवे बाजूला ठेवून एक दिलाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या पाठीमागे ठाम उभे राहून तालुक्यातील 6 जागांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला पाहिजे आणि होणारच। हीच आपल्या तालुक्याची अजितदादा पवार यांना खरी अर्थाने श्रद्धांजली असेल असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा, रायगड।